2024च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या उद्या 5व्या टप्प्यातील शेवटचं मतदान होणार आहे आणि यासाठी निवडणूक आयोग देखील सज्ज झालेला आहे। आपण बघितलं तर मुंबईमध्ये 6 ठिकाणी मतदान होणार आहे। तसंच आपण बघितलं धुळे, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण या ठिकाणी देखील मतदान होणार आहे आणि यासाठी निवडणूक आयोग पूर्णपणे सज्ज झालेला आहे। आणि आता आपण दादर या ठिकाणी आहे। आपण बघितलं दादर या ठिकाणी सर्व मतदान केंद्रावरती ज्या मशीन्स लागणार आहेत आणि त्याचे साहित्य आहे ते या ठिकाणी पुरवले जाताना इकडनं सर्व अधिकारी हे साहित्य घेऊन शाळेमध्ये जात आहेत। आपल्याबरोबर निवडणूक अधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, उद्या मतदान होणार आहे आणि यासाठी कशा प्रकारे तयारी करण्यात आलेली आहे? उद्या मतदान आहे। आज सर्व पोलिंग पार्टीज ज्या आहेत त्या पोलिंग पार्टीज त्यांच्या मतदान केंद्रावरती डिस्पॅच होत आहेत। आपल्याकडून जवळपास सर्व टीम ज्या आहेत त्या सर्व टीम्स डिस्पॅच झालेल्या आहेत मतदान केंद्रावरती। ते आज मतदान केंद्रावरती जातील, त्यांचं मतदान केंद्र सेटअप करतील आणि उद्या तिथं मतदान घेतील। उद्या सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे। त्याच्यामध्ये सर्व मतदारांना आवाहन आहे की त्यांनी आपलं जाऊन मतदानाचं कर्तव्य बजावावं। सर, आपल्याबरोबर हे साहित्य आहे, या साहित्यामध्ये आपण बघू शकता की काय काय या साहित्यामध्ये सोबत आहे आणि काय काय वस्तू या ठिकाणी मतदानासाठी। त्याच्यामध्ये ती EVM मशीन आहे, ज्याच्यामध्ये BU आहे, बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि VVPAT असे 3 जे यंत्र आहेत ते मिळून ते EVM बनतं ते आहे। त्याच्यानंतर जे साहित्य जे आहे, कॉमन साहित्य म्हणा, स्पेसिफिक साहित्य म्हणा, जे मतदान घेण्यासाठी आवश्यक आहे, मतदार यादी आहे, बाकीच्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या साहित्य घेऊन आपली पोलिंग पार्टी जी आहे ती रवाना होते। तर या साहित्य नेण्यासाठी काय काय म्हणजे व्यवस्था करण्यात आलेली आहे का? वाहतुकीची कशा प्रकारे नेण्यात आली? सगळी व्यवस्था असते। जी आयोगाने दिलेल्या ज्या काही गाड्या आहेत त्या गाड्यामधूनच त्या सगळ्या मशीन जातात। आपल्याकडे 249 केंद्र आहेत। ते 249 केंद्रांसाठी 31 क्षेत्रीय अधिकारी आहेत, ज्यांच्यामार्फत ही सगळी जे टीम्स आहेत त्या डिस्पॅच होतात। प्रत्येकाला तिथं रूट ठरवून दिलेला आहे, प्रत्येकाला वाहन डेजिग्नेटेड ठरवून दिलेलं आहे। त्या ठरवून दिलेल्या वाहनातूनच ते आपापल्या केंद्रावरती तिथे जाणार आहे। थँक्यू सर, आपण बातचीत केली। आपण बघितलं तर 249 केंद्रावरती हे सर्व EVM मशीन आता हा पोहोचणार आणि उद्या मतदानासाठी सज्ज होणार आहे। आपण बघितलं उद्या मतदान हे सकाळी 7 वाजता सुरू होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सावरेसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।